मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये रोजच अपघात होत असतात, पण अपघात झालेल्या लोकांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासन तातडीनं कधीही पाऊल उचलत नाहीत. रेल्वेच्या संवेदनशून्यतेचा असाच एक परिणाम भर दिवसा कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर दिसून आलाय. खरं तर हे जे दृश्य आपण बघतोय ते कोणालाही विचलित करणारं असं दृश्य आहे, पण हे वास्तव आहे की कांजूरमार्ग स्टेशनच्या रेल्वे पटरीवर पडलेल्या एका इसमाला कुठलीही प्राथमिक मदत मिळू शकली नाही. अखेर हा अनोळखी माणूस मृत्युमुखी पडलाय. तरीही त्याचं मृत शरीर उचलण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. रेल्वे प्रशासनानं सुद्धा अनेक तास या प्रकारांकडे दुर्लक्ष केलं. काही तास या मृतदेहावरनं शेकडो माणसांना घेऊन लोकल रेल्वेत धावतच होत्या, पण प्रशासनाला त्याची काहीही पर्वा नाहीये. रेल्वेची संवेदनशून्यताच या निमित्तानं दिसून आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना या व्यक्तीला अपघात झाला होता. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर गोविंद तुपे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या अपघाताचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसतंय. गेल्या 5 वर्षात मुंबई लोकलमधून पडून झालेल्या अपघातात 21,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मी कांजूरमार्गच्या गांधीनगर येथील रेल्वे ट्रॅकमध्ये उभा आहे. तुम्ही बघू शकाल की पाठीमागे एक बॉडी पडलेली आहे. गेल्या 1 तासापासून कोणते पोलीस अधिकारी नाही आहेत ना, कोणते स्ट्रेचर नाही, कोणते हमाल नाही, स्टेशन मास्टर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा देण्यात येत नाही आहे. त्यामुळे अशाच बॉड्या पडत आहेत, त्याच्यावरून ट्रेन जात आहे. हे सगळा प्रकार चाललेला आहे. इथे या ठिकाणी आपल्याबरोबर प्रत्यक्षदर्शी आहेत की त्यांनी हा गेल्या 1 तासापासून प्रकार बघतायत की त्यांनाच विचारलं नक्की काय झालं आणि या ठिकाणी पोलिसांनी कशा प्रकारची मदत केली. सर ये बताइए कि यहाँ अपघात कितने बजे हुआ और पुलिस वाले कहाँ पहुँचे या नहीं पहुँचे? टाइम तो मुझे पता नहीं, पर कम से कम 1 घंटा यहाँ हो गया है इस एक्सीडेंट को होके, और इसके ऊपर से कम 10 से 15 ट्रेनें गुजर चुकी है और लोगों का यहाँ बहुत जमावड़ा है, पर पुलिस वाले और कोई हमाल नहीं, कोई स्ट्रेचर नहीं, कोई सुविधा नहीं, इधर कोई आया नहीं है अभी तक. आपण बघितलं की कोणत्याही प्रकारचे पोलीस नाहीत, कोणत्याही प्रकारचे स्ट्रेचर आम्हाला या ठिकाणी पोहोचलेले नाहीत आणि त्यामुळे या बॉड्या अशाच तासनतास पडून असतात. कांजूरमार्ग स्टेशनवर ही घटना घडली सकाळी बरोबर 9:30 वाजता. त्यानंतर आम्ही 3:30 वाजता स्टेशन मास्तर HM कारिया यांना भेटलो. त्यावेळी त्यांचं उत्तर होतं, अभी तक तो मुझे एक्सीडेंट के बारे में कुछ मालूम भी नहीं है. हाँ. मैं अपने दूसरे काम में बिजी हूँ. तो उस बंदे को कितने देर बाद उठाया गया, क्या वो सब जरा डिटेल्स दे दो. नहीं, मुझे तो कोई अभी तक अंदाजा ही नहीं ना. लेकिन ये आपके स्टेशन के तो मैं अभी सब इन्फॉर्मेशन लेगा तभी देगा ना आपको. सुबह 9:30 बजे सर एक्सीडेंट. तो मैं अपने काम में बिजी रहा हूँ ना. तो अभी सर वो भी तो एक काम ही था ना, ये आपका ही काम है रिलेटेड. हाँ, तो मेरे को 4 बजे मिली है. मैं आपको मुंबईत लोकलमध्ये होणाऱ्या अपघातांची आकडेवारी पाहिली तर 2005 साली 3678 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 3519 लोक जखमी झाले. तेच 2006 या साली 3930 लोक मरण पावलेत, तर 4133 लोक जखमी झाले. आणि हे अपघाताचे जे प्रमाण आहे ते वाढतानाच दिसतंय. 2007 साली 3937 लोकांचा मृत्यू झाला, तर 4307 लोक यामध्ये जखमी झालेत. ही घटना सकाळी 9:30 वाजता घडली, पण स्टेशन मास्तरांनी मेमो दिला तो 2 तास उशिराने. तरी देखील रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. एवढेच नाही तर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कॅमेऱ्याच्या समोर बोलायला देखील तयार नाहीत. कांजूरमार्ग स्टेशन मास्तरनं रेल्वे पोलिसांना दिलेल्या मेमोची प्रत IBN लोकमतकडे आहे. अपघातानंतर 2 तासांनी स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना मृतदेह हलवण्याची परवानगी दिली, पण दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेने अपघातानंतर 10 मिनिटातच त्या प्रवाशाचा मृतदेह हलवल्याचा खोटा दावा केलाय. तसंच घटनेची सर्व जबाबदारी रेल्वे पोलिसांच्या माथी मारली आहे. स्टेशन मास्टरचं काम आहे की पोलीस स्टेशनना बोलवून आणि हमालांना बोलवून घटनास्थळी जाऊन त्याचा योग्य तो पाहून मेमो देणे हे स्टेशन मास्टरचं काम आहे. या घटनेमध्ये 9:30 वाजता घटना घडल्याचं आणि मेमो 11:30 वाजता दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये कुणाची चूक आहे हे आम्ही चौकशी करून त्याच्यावर निर्णयापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. रेल्वे अपघातामध्ये दररोज मुंबईत 20 ते 25 प्रवासी आपला जीव गमावतात. यातले काही प्रवासी वाचू शकतात, पण मुंबई हायकोर्टाच्या आदेशाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं. हेच या माणुसकी हरवलेल्या घटनेवरून स्पष्ट होतंय. अमोल, या प्रकरणात रेल्वेच जबाबदार आहे, कारण आपला जो सहकारी आहे गोविंद तुपे यांनी ही घटना साधारण 9:45 बघितली. त्यानंतर त्यांनी रेल्वेच्या कंट्रोल रूमला तसंच रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन केले. त्यांना ही सर्वात आधी त्यांना ही घटना कळवली की असं कांजूरमार्गच्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे, तुम्ही त्वरित काहीतरी पावलं उचला.
त्यानंतर त्यांनी IBN लोकमतच्या ऑफिसमध्ये कळवलं. हा सगळा घटनाक्रम बघितला तर एक लक्षात येतं की गोविंद त्या ठिकाणी पोहोचला पावणे 10 वाजता, 9:30ला ही घटना घडली. त्यानंतर साधारणतः 11 ते 11:15 पर्यंत या प्रवाशाचा मृतदेह ट्रॅकच्या मधोमध पडलेला होता आणि त्यावरनं 10 ते 15 ट्रेन्स तेव्हा धावल्या होत्या. एवढं सगळं होऊन सुद्धा आज जेव्हा आम्ही रेल्वे प्रशासनाकडे दाद मागितली, रेल्वे प्रशासनाकडे गेलो, तेव्हा त्यांनी सरळ सरळ सांगितलं की 10 मिनिटातच आम्ही तो मृतदेह ट्रॅकच्या बाजूला केलेला आहे. त्यानंतर GRPंना मेमो दिलेला आहे आणि रेल्वे पोलिसांनी त्यानुसार त्या प्रेताची जी एक विल्हेवाट असते रितसर त्या पद्धतीने तर लावलेली आहे. पण या ठिकाणी एक स्पष्ट होतं की IBN लोकमतकडे जो मेमोचा प्रत आहे त्यामध्ये 9:30 वाजता घटना घडली हे नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर मेमो देण्याची वेळ जी आहे ती 2 तासांनी म्हणजे 11:30ची आहे. यामध्ये आता रेल्वे प्रशासन रेल्वे पोलिसांवरती जबाबदारी झटकत आहे आणि रेल्वे पोलीस म्हणतात की याला रेल्वे जबाबदार आहे. अमोल, गोविंद तुपे जो आहे आपला रिपोर्टर, त्याने कंट्रोल रूमला सुद्धा फोन केला होता 9:30 वाजता पावणे 10च्या दरम्यान. याची काही नोंद किंवा ह्याचे काही रेकॉर्ड पोलिसांकडे नाही आहेत? अमोल, गोविंदनी फोन केला तेव्हा साधारण पावणे 10 झाले होते. त्याच्या मोबाईलमध्ये मधूनच त्यांनी फोन लावला होता, त्यामध्ये त्याची नोंद आहे. पण रेल्वे पोलिसांकडे याची नोंद आज नव्हती. हे एक फार धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये सुद्धा बाहेरून कोणाचे फोन येतात, आपल्याला कोणीतरी माहिती चांगली तातडीची कळवत आहे, त्यानुसार आपल्याला तातडीनं पावलं उचलायची आहेत, त्या नंबरची नोंद नसावी, ही फार मोठी धक्कादायक बाब समोर आलेली आहे. त्या संबंधित जिथले जे असिस्टंट सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत मोहन कुलकर्णी यांनी आम्ही या प्रकरणी पूर्ण तपास करू आणि आमच्या कंट्रोल रूममध्ये त्यावेळेस कोण हजर होतं हे बघू आणि तशी रितसर कारवाई करू असं आश्वासन IBN लोकमतला दिलंय. अमोल, धन्यवाद आशिष. या एकूण पूर्ण माहितीबद्दल रेल्वेने आणि रेल्वे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे, चौकशीला सुरुवात केलेली आहे. पण ही चौकशी करण्याची वेळ का आली हेच आता रेल्वेला याबद्दल विचार करायला लागेल. त्यांच्याकडे ना कुठल्या रेकॉर्डची नोंद आहे किंवा जो फोन कॉल गेला होता त्याची नोंद सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. मेमो देण्यामध्ये सुद्धा गफलती झालेल्या आहेत. इच्छाशक्तीच रेल्वेची नाही की काय असाच एक संशय यावा, हेच कालच्या या सगळ्या प्रकरणावरून लक्ष